हाय गाइज, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज आपण आलेलो आहे स्टेशनला। बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला आमचं शेलूचं स्टेशन दिसत असेल। तुमच्या भावाच्या लाईफमध्ये पहिला ब्लॉगिंग ट्रॅव्हलिंग आहे। तर आम्ही आज जाणार आहोत लोणावळा। ग्रुप वाकीचे पोरं जात आहेत महाराष्ट्र लोणावळा। तर आमच्या संघ आलेले राजू तर सगळ्याचं तिकीट काढत आहे आमचा विकास आठवे। शेलू महाराष्ट्र स्टेशन तुम्ही बघू शकता। आम्ही ते सध्या स्टेशन आलेलो आहे, नेमकंच तिकीट काढलेलं आहे। माझ्या पाठीमागे पब्लिक जरा झोपलेली आहे। राजा राणी गाडीने जायचंय, बघू शकता पाठीमागे। हे बघा 20 मिनिटानंतर आमची ट्रेन आहे राजा राणी एक्सप्रेस। तर आम्हाला 20 मिनिटं थांबावं लागेल, म्हणून जरा समोर जातोय बसण्यासाठी, कारण की इकडे पाठीमागं जरा झोपलेले तर त्यामुळे त्यांना त्रास नकोय म्हणून समोर जातोय। कमिंग सून तर अंकुश मराठी ब्लॉगचा हा पहिला ट्रॅव्हल्स ब्लॉग आहे, म्हणून माझ्या लाईफ मधला ट्रॅव्हलचा हा पहिला ब्लॉग आहे। आज तक बघा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करूनच जा। तर फायनल ज्या गाडीचा आपण वेट करत होतो ती माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल। तर गाईज आम्ही बसतो तर फायनली मित्रांनो आमची गाडी निघलेली आहे आणि आपण डायरेक्ट भेटूया आता कल्याण मध्ये। मैशा त्यामुळे म्हणलं होतं बाहेर रिझर्वेशन काढा। आम्हाला तर जागा भेटलेली आहे, बाकी काय असं करू ते दोघं जण बसले पलीकडे तुम्हाला दिसत असं। दाद्या आणि मैशा उभा राहिले तर घोर नाही, एक रोड खालेली आहे मला एक रोड आ रही है 15647 लोकमान्य तिलक टर्मिनस गोरखपुर थोड़े ही तर फायनली आम्ही कल्याणला पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता नेमकंच पोहोचले। ब्रश नाश्ता वगैरे करतो आणि लगेच लोणावळाचा ट्रेन आहे 9:30 वाजता, मग नंतर 9:30 वाजता ती ट्रेन पकडतो आणि जातो आणि मग भेटूया आपण लोणावळाच्या स्टेशनवर। तर फायनली लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आहे। तर पाऊस जरा जास्त तिथे म्हणून थोडं भिजलं होतं। आमच्या मंडळीनं संच्या मंडळीनं फोटो वगैरे पण काढले, पण काय काढले नाही म्हणून बघा स्टेशन लोणावळ्याचं। तिकडे साईडला जायचं वरती। माझ्या पाठीमागे तुम्हाला ते दिसत असेल, थोडं लांब आहे ते, जास्त नाही आहे। तर आपण आता डायरेक्ट स्टेशनच्या बाहेर निघू। आई लव यू लोनावला। बरसात का मौसम, बारिश भी धीरे धीरे आ रही है और लोनावला में घूमने का मजा ही कुछ और है। असं मस्त वाटते लोणावळ्यामध्ये आल्यानंतर।
मॉर्निंग मित्रांनो. हे बघा आमचं सध्या इथं राहिलो होतो, तर आता नेमकंच ट्रेन मधून आलो होतो आणि ट्रेन आल्यानंतर इथं रूम केली. हे बघा ही सगळी पब्लिक ही अशी रूम केलेली होती. तर आता आमचा आउट करायचा टाइम झालेले आहे. 10ला इन केलं तर आता आउट करतोय. पण आता जायचंय आपल्या पुढे जायचंय टायगर पॉइंट आणि पॉइंट पॉइंटला. आता तिकडे जातोय. तर भेटूया लॉजच्या समोर. माझ्या समोरचं थोडं नजारा पण आहे, ते पण दाखवतो. तर आता आउट करायचा टाइम झालेला आहे, तर पहिलं आउट करून घेऊन या. बघा हॉटेल अशी आमची. पाऊस तर चालू आहे लोणावळ्याला 24 तास. जसं आलोय तसं पाऊसच आहे. आउट करतोय पण चांगले आहे. हॉटेल पण एकदम मस्त आहे. मग तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम मस्त छोटासा झरा आहे. छोटासा पाठीमागे झरा आहे, तिकडे जायचंय आपल्याला. तर फायनली नाश्ता केलेला आहे आणि आता निघतोय. माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल मस्त आहे. चल तुम्हाला तिकडे नेतो. छोटासा झरा आहे, जास्त मोठा नाही आहे. आणि पाऊस तर असा चालू आहे. पाऊस काय थांबायचा नावच घेत नाही आहे. म्हणून छोटंसं माझ्या पाठीमागं बघू शकता. नुसता पाऊस आहे. तुम्हाला दिसत असेल थोडं ढग पण असं पाठीमागं दिसत असताना दाखवतो तुम्हाला. हे बघा असं वाटतं की खरंच खाली ढग आले आणि आम्ही ढगावरती. छोटंसं झरा आहे. गावकडच्या पोराला असं वाटतं की इथं कधीच आले नाही म्हणून फोटो बिटोन इतके काढतात बाबा. त्याला किती वेळेस सांगितलेलं फोटो काढता नका, आपण फिरायला आलेलो पहिलं एन्जॉय केला पाहिजे. आता अर्धा घंटा इथंच लावते म्हणून त्याला मी सांगतोय, पहिलंच सांगतोय की चला चला लवकर. काय ऐकतच नाही. तर यायला घेऊन जातो मी. लॉयन पार्कला जायचं आहे वरती. मला माझे हॉटेल दाखवतो. बघा हिच्यामध्ये आम्ही थांबलेलो होतो रात्री, पण आता पण थांबलेलो आहे. हा हवे हा आपल्याला समोर ह्याच हवेनं जायचं. रायडर डायरेक्ट धुपन. मराठीमध्ये डायरेक्ट धुपन. मी तर इतका खुश आहे ना करायची ते जेवण की मला खूपच भारी वाटतंय. मला असं वाटतं की मी ढगामध्ये आले, कारण की एवढं मी कधी फिरायला आलो नव्हतो. इथलं भारी खूपच लोकेशन आहे खरंच, म्हणजे खरंच. काय तुला घेणार नाही मी, ताण घेऊ नको. जरा दादा एकदा पाठीमागे बघ. ते दोघं जण पाठीमागच बघा. फोटो काढण्याच्या रागात मध्ये पाठीमागे राहिले, पळत येत आहे. आता थोडा पाऊस उघडला आहे, पण एवढं नाही आहे.
सकाळ सकाळी तुम्हाला मी स्टार्टिंग केली तेव्हा खूपच पाऊस चालू होता. बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. तर दादाच्या पाठीमाग चाललोय. दादा म्हणलं इथं खूपच भारी सीन आहे आणि खूपच भारी म्हणजे खूपच भारी आहे. बघा माझ्या पाठीमाग खरंच खूपच भारी सीन आहे. खूपच थंडी हवा लागते. खरंच ना मित्रांनो, इतकी मजा येते ना, खूपच म्हणजे खूपच मी सांगू शकत नाही. मला तर घरी जाऊ वाटत नाही, वाटायला की दुसरा राहावं म्हणून. इथं वरती आल्यानंतर छोटीशी टपरी आहे म्हणून थोडं फार खातोय. खायला काय नाही पण बिस्किट वगैरे याच्यावर धगवतो. सध्या मॅगी पण आहे पण बनवलेली नाही आहे. एक चाय बनवा. गरम गरम चहा रेडी होतोय. पावसामुळे थंडी असल्यामुळे काकडून पडलेली सगळे. पुन्हा चहा प्यायचा. पावसामध्ये एकदम चला रे. जोरदार पाऊस झालेला आहे आम्हाला. पाऊस असा जोरात चालू झालेला आहे बघू शकता तुम्ही. आणि खूपच थंडी वाजते. तर थोडासा डान्स केलाय. आता समोर जातोय. जरा खूपच पाऊस चालू आहे म्हणून फोन भिजत घेतो. थोडं गेल्यानंतर वरती भेटू आपण. खूपच भिजायला होताना इतकी मजा येते ना भिजताना काय सांगा. आणि खरंच घुसलंय. बघा माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल सगळं पावसाचं ढवळं दिसायला लागलंय. गाड्या बिड्या येऊ राहिल्या आणि एकदम ओके मध्ये कार्यक्रम होत आहे. चल रे. तिथं चाय प्यायला थांबलो होतो तर तिथं असं वाटू लागली पावसामध्ये नगर जास्त थंडी वाढली होती. पण चहा पिल्यानंतर असं एकदम ऊनच आलाय की असं वाटतं की भिजल्याला बरं आहे. आणि आता जास्त काही थंडी वाढली नाहीये. सॉरी म्हणजे आता भिजतो म्हणून जास्त दम पण लागलाय मला. जास्त वाटतंय की थंडी पण जास्त वाजत नाहीये काही नाहीये. चल बघू समोर गेल्यानंतर. आणि खरंच ना खूपच भिजले. मजा तर इतकी येईल फार.
तुम्हाला काय सांगूया. तर आणखीन 2 का 3 किलोमीटर आहे म्हणा आणखीन. त्याच्यानंतर बघू काय होतंय ते. आणि इकडं पाठीमागं बघू शकता तुम्ही सगळं, म्हणजे असं तुम्हाला स्वतःला पण वाटेल तुम्ही आल्यानंतर की सगळं तुम्ही ढगातच का काय म्हणून. हे बघा बघू शकता छोटंसं खाली गाव दिसतंय. आणखीन आम्हाला इकडं वरती जायचंय. तर काहीच सध्या राहिले अजून 3 किलोमीटर. तर अजून भरपूर वेळ आहे. सध्या खूप हातपाय ढिले झाले आमचे. तर हे बघा आमचा ब्लॉगर पळत आहे आणि आमच्या ब्लॉगरची उत्सुकता. चला जात आहेत आम्ही वरती. भेटूयात थोड्याच वेळा. सगळे सध्या इथं भिजले आहोत. यांना खूपच जरा मूड झाला यांचा डान्स करायचा. आणि इकडं पाठीमागं पण तुम्ही बघू शकता कसं आहे सगळं धुपणच पडलेलं आहे. आणि ते बघा तिकडं अशा त्या गाड्या झाल्या त्या काय आम्हाला इथून छोटंच किती 30-20 मीटर वाजता पण आम्हाला काही दिसत नाही आहे. पण आणखीन पण किती लांब आहे काय माहीत नाही आम्हाला. तरी आम्ही जातो हळूहळू. आणि आमचं भिगाव म्हणावं तर सगळेजण आम्ही भिगूनच गेलो तर लोक पण आवाज देतात म्हणून. तर बघूया बघा बाय लोक व्ह्यू वाचता आहे की व्ह्यू म्हणजे तुम्हाला बघा तुम्ही फक्त आणि बघून घ्या आणि व्हिडिओचा फक्त आनंद घ्या. माझ्या पाठीमागं बघू पण शकता तुम्हाला कसं दिसतंय म्हणून. वरचं दाखवतो तुम्हाला बघा. पण हा आपल्याला तिकडे जायचंय. किती जायचं ना म्हणून माहित नाहीये. लांब जायचे म्हणून माहित नाही. किती लांब जावं लागेल आपल्याला. 2 किलोमीटरच्या वरी आलं ना. अर्धे चालू त्याला समोर गेल्यानं. तर फायनली आम्ही आलो तिथं. तर आता इथं साईडला थोडं गाड्या वगैरे गाड्या पण पार्किंगमध्ये आहेत. आम्हाला एक जण म्हणलं होतं की इथून कल्याण मुंबई आणि अर्ज मुंबई कल्याण नाही रे, कल्याण तर नाही दिसणार, कर्जत ते पण असं दिसतंय असं म्हणलं होतं एक जण. पण आता ते म्हणलं पण पाऊस चालू असल्यावर धुई असल्यावर खरं दिसणार नाही. खरं माणूस पण एक गुन्हेगार दिसत नाही तुम्हाला पाठीमागं दिसत येते त्यामुळं काही दिसत नाहीये. आणि खरंच खूपच थंडी वाजतीये. दाखवतो तुम्हाला. बुडून सरळ असं जायचं आणि इकडून हे इकडे खाली काय हे वॉटरफॉल जाऊन जातो. चांगला नाही का चल जाऊन आठवलं काकाला विचारलंय. अरे पण इकडे वॉटरफॉल आहे. हो हां सगळेजण कशाला देत आहे की जास्त की तर माणसं वाहून गेलेले असल्यामुळे आम्हाला म्हणताय की जास्त वेळ जाऊ नका. आणि तुम्हाला ती माणसं वाहून गेले होते ना ती पण जागा दाखवतोय मी कुठून गेले म्हणून. बघा काही दिसत नाही. तुम्हाला दाखवतो तर बघा दिसत असलं माझ्या पाठीमागं तुम्हाला धबधबा आहे. आणि पाऊस पण एकदम चालू झालेला आहे आताच्या आता. त्या साईडला ते बघा त्या साईडला लोक तुम्हाला मी तिकडे पलीकडल्या साईडला घेऊन चाललोय.
बघा कसं दिसतंय. बघा खरंच नाही यार, खूपच भारी आहे. आणि इथून बघायचा लुकच वेगळा आहे. बघू शकता तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल. तुम्हाला घेऊन जातो. बघा किती इतकं जोरात पाणी येत आहे ना, खूपच. बरं पंचा आणि आवाज तर खरंच इतका भारी आहे ना. कोणी जात नाही ऋषा, कोणी गेलं नाही ना. कोणी गेलं का? कोण गेलं? थंडी तर इतकी वाजू राहिली त्यामुळं वरती जायचं म्हणते त्या रस्त्यानं. घेऊन जातोय मी. दोन मिनिटं. थँक्यू. बघू शका मित्रांनो, माझ्या पाठीमागं तुम्हाला कसं दिसतंय. डोंगराचं पुरा पाणी असून होते की तिथं खाली येतं वाटतं. डोंगराचं पुन्हा खाली येतं इथून खाली. लोक खूप एन्जॉय करताय. आणखीन एक धबधबा आहे तिथे तुम्हाला नेतोय मी. शूट करा. खूपच बघू शकतो तुम्हाला इकडे. बघा खूपच मोठी आहे, काही दिसत नाही आहे. सगळं ढवळं दिसू राहिले. बघू शकता इकडं पाणी समज असं इकडे येतं आणि इकडून खाली इकडे जातं. खूपच थंडी वाजते बाबा.
आणि मी माझी फेवरेट बाईक तुम्हाला दिसत असेल ते बघा R15 एक पोज भाऊ असं तर आपल्या ड्रीम बाईक सोबत आपण एक फोटो काढलेला आहे मी. काय माहिती माझ्या लाईफमध्ये माझी ड्रीम बाईक येते का नाही. पॉईंटवर जायचं म्हणून तो आता समोर जातोय बघतो तर जर कसं येतं. आणखीन पण बघू शकता मला तर असं वाटतं की जाऊन रूमवर जाऊन डायरेक्ट झोपावा पण नको आहे. पण बघू समोर जाऊन आता किती दूर आहे किती काय म्हणतं. तर भेटूया डायरेक्ट लाईन पॉईंटवरती. माझ्या पाठीमागं बघा नुसता ढवळा ढवळ ढग एक प्रकारचे ढग म्हणा ते ढग आहेत. रब्बा पण जास्त जरा थंडी वाजायची. तिकडं बघा तिकडं ढगच आहे. आपला लो एंड पॉइंट आलेला आहे. त्याचा गेट. वेलकम टू टायगर पॉइंट. बघूया आल्यानंतर सगळ्यात तिथं पहिलं राहतो तर बघू शकता सगळे दुकान आय लव्ह यू लोणावळा. पार्किंग बिर्किंग सगळे लावलेली ओके मध्ये. असं वाटतं तर मला असं वाटतं की काही इतर दिसणार तर नाही आहे. माकडं पण आहे इकडं. समोरचं काहीच दिसत नाहीये. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता पण एवढं काही खालून काही दिसत नाही आहे कारण की पाऊस पडतोय ना ती धुई पण पडल्यामुळे जास्त काही दिसत नाही आहे. तर आम्हाला पहिलेच एक जण माणूस म्हणलं होती की बाबा काही दिसणार नाही म्हणून. तरी बघू बघ आपण पण तिकडे जाऊन चल. आपलं छोटस इथून पण सीन घेतला तर थोडं भारी दिसत आहे. हे बघा कायशाला काय दिसन सगळे दुसरं दिसायले तुम्हाला. चला समोर जाऊन बघतो तुम्हाला दाखवतो. जर दिसलं तर दिसलं असं तर काही दिसत नाहीये. टायगर पॉइंट हवा पण एकदम गार सुटलेली आहे बघा. खरंच काही दिसत नाही आहे.
पॉइंट बघा, माझ्या पाठीमागून तुम्हाला दिसत असेल पॉइंट म्हणून. हे बघा गाड्या गुड्याचं नुसतं लोकायला इथं काही दिसू पण नाही राहिलं, काही नुसतं धुई पडलेली. त्याच्यात काय अर्थ नुसतं धुई पडल्यामुळं थोडं चांगलं बघायला पण वाटलं पाहिजे माणसाला की बघून काहीतरी फायदा झाले. इथं बघावं तर जिकडं तिकडं बघावं तर नुसते धुईच पडलेली. आणि खास करून जिकडं आपण पाहायला आलेलो तिकडं माझ्या पाठीमागं काहीच नाही, नुसतं धुईच पडलेली. काही ना आता नुसतं निघतो चाय घेतो. गरम चाय घेऊया आपण, जास्त थंडी वाजतीये. आणि आता जे एक जणांची बघितली की त्यानं बाटली टाकली होती आणि बाटली डायरेक्ट वापस रिटर्न आली. पण मी बघितलं कॅमेरामध्ये तुम्हाला दाखवा म्हणलं, पण असं काही झालं नाही आहे. परत काय त्यांनी टाकली नाही. इकडे बघा माझ्या पाठी मग तुम्हाला माकडं पण दिसत असते. हे बघा, ए डबल ट्राय कर, थांब परत एकदा ट्राय कर. हा ऋषी फेकतोय. हे बघा, मग आताच बोललो होतो मी. हा फेक चल. हे बघा वापस आली, कारण की इकडे बघ. हॅलो पाऊस सुरू झाला इथं. असं वाटतंय मला. हॉटेल आहे. क्या घेत नाही तू. तो आपला चाय आलेली आहे. तर असं चाय पण पिताय ना, इतकी थंडी असते. चलकाप कॅमेरा पण असा हलत असेल, तुम्हाला कळत असेल हलतंय म्हणून चाय घेत येतो. फायनली आपण भोसी डॅमकडे जातोय. पाऊस तर जरा जास्तच चालू आहे. बघूया जाऊ देतात का नाही. काल आलतो तर पण आम्हाला वापस पाठवले ते पोलीस होते, ते म्हणले जाऊ नका म्हणून. तर इथं पण गेट लॉक दिसतंय. बघू आपल्याला जायला भेटते का नाही. जास्त गर्दी नाही रे. तर काल बंद होतं, जास्त जाऊ दिलं नाही की, कारण की ते माणसं 5 फॅमिली वाहून गेली ना. मग 5 जण वाहून गेले, फॅमिली मेंबर होते ते वाहून गेले म्हणून आम्हाला काय जास्त वेळ तिकडे जाऊ दिलं नाही आहे. ते मग आता येतं तरी पण आम्हाला होऊ शकतं, पाणी तर थोडं जास्त झालेले आहे. जायचे इम्पॉसिबल आहे. बघा पाणी जरा जास्तच आहे.
इथं चप्पल, टी शर्ट, गॉगल सगळं रेंटवर भेटते. इकडून जाऊ देत नाही. इकडून जरा रस्ता पाणी जरा जास्त झालेलं आहे म्हणून आम्हाला इकडून जाऊ देत नाही आहे. तर समोरून दुसरीकडून एक रस्ता आहे तिकडून ट्राय करून बघू की तिकडून पण जाऊ देतात का नाही तर काय मग भोशी डॅमला इथूनच बाय बाय करावं लागेल. लांबूनच जवळून तर काय पाहायला भेटणार नाही. त्यामुळं बघूया समोर जाऊन. तुम्हाला समोरचा रस्ता पण दाखवतो कसा आहे. तर इथं समोर ॲटो स्टँड बघा. हे इकडं पलीकडं आमची समोर रूम ॲटो स्टँड. तर फायनली इकडून जागा आहे जायला. तर बघू शकता. वाव किती छान आहे. तिकडपेक्षा इथून जरा जास्त दिसतंय. पण तर बरं झालं जागा आहे. नाही तर म्हणलं तर ब्लॉग मध्ये आमचा भोशी डॅम येतोय का नाही काय माहिती. ते यायलाच पाहिजे नाही तर मजाच येणार नाही. कारण की ब्रेक्स नको आहे घ्यायला. कारण की भोशी डॅमचं पाणी जरा जास्तच वाढलेलं आहे त्यामुळं नको आहे. लोक मस्त पोरं एन्जॉय करतात. बघा इकडं किती पाणी वाढलंय. एवढं नव्हतं पण पाऊस 24 तास चालू आहे म्हणून पाणी वाढलंय. आणि त्या तिकडं दिसतंय ना तिथून ते गेट आहे तिथलं गेट बंद केलेलं आहे की कोणी येऊ देत नाही कोणाला. आम्ही तिथेच होतो त्यामुळे आम्हाला येऊ देत नाही. त्यामुळे इकडं दुसरा रस्ता होता म्हणून तिथून आलो. पाण्याचा आवाज पण जरा जास्तच येत आहे. एवढं खूपच पाऊस पडतो म्हणून जरा जास्तच पाणीचा वेग झालेला आहे. जरा समोर नेऊन दाखवतो. बघू शकता तुम्हाला माझ्या पाठीमागे कसं पाणी दिसत असेल. पाण्याचा आवाज पण जरा जास्त केलेला आहे. आणि तिकडं पण माझ्या पाठी पण बघू शकता दाखवतो. तिकडं पण बघा किती छान दिसतंय. मदत का जायला तर जमणार नाही की कारण की पाणीचा जास्त वेग झालेला आहे. तर आपल्याला काय जायला आपल्याला जमणार नाही आहे. बघूया समोर. चला समोर घेऊन जातो तुम्हाला दाखवतो. इतक्या लांबून आल्यावर इतक्या दूर वापस जायचं म्हणजे आपल्याला काय पुरणार नाही जास्त. बघू शकता कसा नजारा आहे. तर जरा पाण्याचा आवाज जरा खूपच येत आहे आणि पाणी पण जरा स्पीड आहे म्हणून. कोपरे घेऊन जातो तुम्हाला. पाणी जरा वाढलेलं आहे म्हणून त्यामुळं गर्दी पण जास्त नाही आहे. एक पायरी 2 रस्ते तिथं थोडी अडचण झाली. थोडी नाही खूपच मोठी अडचण.
कुठं भैया झाला तुम्हाला आता गाडी घेऊन जातो आता माझी संख्येचे पोरं होते ते पण आले नाही तीन आम्ही दोघं आलो मला म्हणलं ट्राय करून बघावं येऊन बघावं इतक्या लांबून मी आलो आहे आणि ओशिलांचा जर शूट नसलं तर थोडं चांगलं वाटणार नाही आम्हाला पाणी जरा जास्त वाढले म्हणून आम्हाला घरी पाठवतायत आम्ही डायरेक्ट आता रूमवर जातो हो बघू शकता तुम्हाला गाडी कोणती दिसतीये तर कमेंट करून नक्की सांगा गाडी कोणती आहे आपले हॉटेल रूम मध्ये पण घेऊन जातो तुम्हाला बसले काय नाश्ता विषय केला मिसळ पाव तुम्ही करा नाश्ता मी कपडे चेंज करून ही छोटीशी बोल माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असत ही आमची रूमची आमचा नंबर कुठे करा एक ही आमची रूम ओपन द गेट चाबी 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 कोणाकडे चाबी थंडी वाजते सकाळी भिजायचं खोलला पण ताला
ही आमची रूम. चड्डे बिड्डे सगळे दिसते इथं. मी आता कपडे चेंज करतो. तो बाय बाय. तर फायनली कपडे चेंज केलेले आहेत मी. तर थोडासा मस्त नाश्ता करतो जाऊन. पब्लिक काही एक नाही दोन नाही सगळे खायला लागले तर भूक लागली तर झालं मग का कपडे उद्या सगळे चेंज केले. फायनली आम्ही सगळं पॅकिंग केलेली आहे आणि आता घरी निघत आहोत. तर सगळ्यांनी कपडे आवरलेले आहेत. मी पण माझी बॅग आणि जॉकेट घातलेलं आहे. आता आउट करायचं आहे. तर निलेश दादा रूम लावत आहे आणि चाबी घेऊन येत आहे. मी थोडंसं पेमेंट राहिले ते पेमेंट करतो आणि जाऊ समोर लगेच. तर फायनली आम्ही बाहेर निघलेलो आहोत आणि मी आता समोर ऑटो स्टँडवर जातो आहे. तिथून आम्हाला ऑटो बुक करायचा आहे आणि स्टेशनला जायचं आहे. स्टेशनला डायरेक्ट स्टेशनला गेल्यानंतर भेटू आपण. बाय बाय. जाण्याच्या अगोदर छोटासा भुस डॅमचा लोकेशन बघून घ्या. ऑटोवाल्या काकाने आपल्याला लोणावळा स्टेशनला सोडलेलं आहे. तर आपण जाऊ स्टेशनमध्ये आता. तर समोर गेल्यानंतर तिकीट वगैरे काढतो. तर फायनली लोणावळ्याच्या स्टेशनवर मी आलेलो आहे. पण आता मी लोणावळ्याच्या धबधब्यावर आहे. पोरं समोर गेलेत. मी ते तिकीट काढू लागलो त्यामुळं पाठीमागं राहिलेले. मला स्टेशनचा लोकेशन दाखवतो. हे बघा असं आहे. असा धबधबा. आमची ट्रेन 4:30 वाजता आहे. तर आता 4:30 वाजेपर्यंत काय करायचं आहे ते काही समजत नाही. ते तिकडे खाली बसलेली आहेत. तर आता मी जातोय त्यांना विचारतो की बाबा चला म्हणून कुठेतरी हिंडायला. किती 4 वाजल्यापासून तर इथं किती बोर होईल. पण मोबाईलमध्ये पण आम्हाला गाड्या करावं लागतात. मोबाईलमध्ये चार्जिंग पण राहणार नाही. समोरच बसलेले पोरं आणि खरं तर मला होतं जाऊ वाटायला झाले पण काय करावं आमचे खिसे खाली झालेले आहेत. त्यामुळं जावंच नाही. खिसे पैसे असले तरी कवडं थांबावं लागलं नाही. काही दिवसात जावंच लागतं. फायनली आमची जर्नी एकदम चांगली झालेली आहे माझ्या आणि माझ्या मित्राची. तर आम्ही आलो आमच्या शेलूच्या स्टेशनला आणि आता जातोय घरी.